अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आलंय। रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा झाली आहे। अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची बैठक घेणार असल्याचं कळतंय। कर्जमाफीच्या अटींबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। 22 पासून अधिवेशन आहे। आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ। जे सीओ आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू, सेक्रेटरी असले त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू, आपण त्याच्याशी चर्चा करू। आपली त्याची भूमिका समजून सांगा। सीएम साहेबांनी सांगितलंय मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू। आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती करतो, नाही तर मी त्यांना विचारतो की जर सरकार या बाबतीत मीटिंग घ्यायला तयार असेल आणि अजून थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का? आणि जात असताना तुम्ही जर यादी बघितली असेल याच्यामध्ये आपण राजू शेट्टी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, याच्यामध्ये आपण अजित नवले साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, शशिकांत शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शिवसेनेचे कुणीतरी नेते असतील, महादेव जानकर साहेब स्वतः इथं आले ते सुद्धा या कमिटीमध्ये असतील आमच्याबरोबर आणि साहेब नक्कीच ते मान्य करतील कारण शेतकरी नेते हे सगळे। अधिवेशनाच्या 1 दिवस 2 दिवस आधी जेव्हा केव्हा वेळ मुख्यमंत्री साहेब देतील चर्चा होईल, त्यामुळे हे सर्व शेतकरी नेते आणि त्यात आमच्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा तिथं असेल। मग ती काय चर्चा होती, चर्चा झाल्या तुमच्या समोर आम्ही मीडियाच्या समोर येऊन तिथं सांगू, चालेल का? आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं। आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ की आम्ही इथं शेतकऱ्याचं आंदोलन करत असताना बऱ्याच नेत्यांनी आमच्याबद्दल काय बरंच काय बोलून गेले। सोन्याचा चमचा घेऊन मी जन्मलो असलो, खरी गोष्ट सांगायला गेलो तर माझं काय संघर्ष ह्या वेगळाच आहे, पण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असलो तरी आत्ता भूमिका म्हणजे घरी सगळं नीट असताना सामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे भूमिका घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि ती भूमिका घेणं हे संतांनी आम्हाला सांगितलेलं